मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या आहेत, मात्र अंजली दमाने म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्र्यांना आंध्रा ठेवून सगळं हे तुम्ही केलेलं आहे. असं त्यांनी म्हटलंय. समिती आहे त्या समिती. आता हे बघा, जर मुख्यमंत्र्याचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील, तुम्ही विश्वास ठेवाल? तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुमच्या संपादकाला माहित नाही, आणि आमच्यासारख्या पुढाराने येऊन म्हणाव तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही, हे मान्य करता? काय चाललंय? इज इट अ गुड जर्नलिझम? काय माझ्यासारख्याचं एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल? माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे. अहो, आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो, मनातून बोलतो, आपण पण याचं आत्मपरीक्षण करा. 59 दिवस कुणा एका माणसाचं, एका जिल्ह्याचं, एका जातीचं आणि एका गावाचं मीडियाकडून ट्रायल व्हावं? 59 दिवस. या 59 दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या, त्याचं काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही. पण आमचं 59 दिवस ट्रायल चालतं. काय काहीतरी असेल आमच्या. मला हे बघा, एक मिनिट, मला या बाबतीमध्ये एकच म्हणायचं की याच्या मागं कोण आहे, काय आहे, काय नाही. देन वाय यू आर जर्नलिस्ट? वाय यू आर जर्नलिस्ट? अंजली दमाने खोटे आरोप करतायत, त्याच अंजली दमाने यांना उपमुख्यमंत्री अजित पवार वेळ देतात, भेटतात, एंटरटेन करतात, कागदपत्र पूर्ण घेतात. मग हे काय अच्छी बात आहे? त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय. म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत, आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं. माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना. सत्ताधारी पक्षातली लोक याच्या मागे आहेत का असं आपल्याला वाटतं का? कारण सर्वाधिक जे आरोप होत आहेत हे सत्ताधारी आमदारांकडनं होत आहेत, आणि सातत्यानं हे जे प्रकरण चिघळवलं जात आहे हे त्यांच्याचमुळे होत आहे. मीडियासमोर तेच येऊन बोलत आहेत. एक माझं म्हणणं हे की सत्ता पक्षातले, माझ्या पक्षातले, आणखी जे कोणा तुम्हाला माहिती आहे, ही मी माझ्या पार्टीच्या प्लॅटफॉर्मवर येऊन, पार्टीच्या डायसवर येऊन मी स्पष्टपणानं पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या समोर जे काय चाललंय ते सगळं सांगितलेलं आहे. राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांना, दोन्हीही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना जे जे काय चाललंय ते पण मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीचं राजकारण आणि एखाद्याला म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या प्रकरणात गोवायचं आणि त्याची बदनामी करायची, हे राजकारणात जे आज करतायत त्यांना वाटत असेल की हे फार अवघड काम आपण केलेलं आहे. पण यातनं जर मोकळं पडलं, ह्या संवैधानिक पदावरून जर मोकळं पडलं तर मग काय सब सारखेच आहेत. पण या प्रकरणात आणखीन एक मला सांगायचं, एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी याची नोंद घ्या की या खरेदी बाबतीत आज ज्या अंजलीताईंनी आरोप केले, हेच आरोप घेऊन एक व्यक्ती ठेकेदार मुंबई खंडपीठातून गेला आणि हेच आरोप केले सर्व. आणि ज्यावेळेस सुनावणीला घेतलं त्यावेळेस कोर्टाने सांगितलं की या बाबतीत आम्ही डिस्पोजअप करू, नाही तर हे जे तुम्ही आरोप करताय, हे आरोप जे केलेले तुम्ही ते पॅरा कमी करा. आणि त्या ठेकेदाराला हे ज्या अंजलीताई बोललेले आहेत ते सगळे पॅरा कमी करावा लागले. आणि मग केसच्या बाबतीमध्ये निविदा रद्द करा, रेट कसे जास्त, निविदेला असं झालं, मुख्यमंत्र्याचं वगैरे, हे सगळे मुद्दे त्यात होते. तुम्ही याची माहिती काढा. म्हणजे आपल्या मुंबई खंडपीठाने एक प्रकरण सेम जे आरोप केले दमानी यांनी, त्याच प्रकरण त्याच मुद्द्यावर खंडपीठात चालू ठेवलं आणि त्याच खंडपीठाने सांगितलं की हे तुम्ही विड्रॉ करा, त्याच्याशिवाय आम्ही चालवणार नाही तर डिस्पोज ऑफ करू.
थँक्यू. तुम्ही म्हणताय की लिगल काय विषय जाणार आहे, कोर्टात जाणार आहे, काय याला अंजली दमाने एक दावा करतात की ज्यावेळेस चिखली घोटाळा झालेला होता त्यावेळेस त्याचे पुरावे घेऊन स्वतः एक लक्षात मी त्याबाबतची प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी अतिशय जबाबदारीपूर्वक सांगतो. मला एक सांगा, एक मला तुम्ही सांगा, ज्या सभागृहामध्ये जो घोटाळा मी काढला, मी स्वतः 1 तास 52 मिनिट भाषण केलं, आता ते प्रकरण दुसऱ्याला द्यायची गरज आहे मला? कमाल करता राव. त्यांनी आरोप केला. अरे आरोप केला म्हणजे एखाद्या गेलो असेल दुसऱ्या कामासाठी, ते त्यांना सांगता येत नसेल, मग काय करायचं? तर बहीण भावाचं परत लावायचं. तुम्हाला एवढं तर कळायला पाहिजे बस. मनोज जरांगे पाटील यांनी आता त्यांच्या मनोज जरांगे पाटील दर तफावत संदर्भात जे साहित्य होतं ते त्या संदर्भात काय स्पष्टीकरण आहे? दर तफावतीच्या बाबतीत सुद्धा मुंबई खंडपीठाच्या त्या ह्याच्यात होतं, केसमध्ये जी केस दाखल झाली होती, ते पॅरा सुद्धा कमी करायला लावलेला आहे. आणि दर तफावतीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं की सगळ्यात कमी दराने आपण महाराष्ट्राने खरेदी केलेली आहे. तुम्हाला कुठल्याही वेब चॅनलवरच्या दर दाखवून असं करता येत नाही सर. आपण काय खरेदी केलेली काही उठसूट कुठल्याकडनं नाही केलेली. आता काय इफकोची खरेदी तुम्ही बेकायदेशीर खरेदी म्हणता?